चमत्कारांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन. 18व्या शतकातील प्रसिद्ध स्कॉटिश तत्त्वज्ञ डेव्हिड ह्यूमने चमत्कारांबद्दल मोठ्या चतुराईने चिकित्सा मांडली आहे. चमत्कार म्हणजे निसर्गविज्ञानाच्या नियमांविरुद्ध किंवा नियमाबाह्य काहीतरी घडणं, अशी व्याख्या तो करतो. पाण्यावर चालणे, पाण्याची वाईन होणं, मनशक्तीने घड्याळ सुरू होणं किंवा बेडकाचा राजकुमार होणे वगैरे असे चमत्कार म्हणजे जादूबद्दलच्या प्रकरणात म्हटल्याप्रमाणे विज्ञानाची गोचिडकी. पण केव्हा असं काही घडलं तर मग ह्या चमत्कारिक कथांना समोर तरी कसं जावं? ह्याच प्रश्नाचं ह्यूम साहेबाचं उत्तर असं की चमत्काराच्या समर्थनार्थ सादर केलेला पुरावा खोटा ठरणे हाच जर मुळातल्यापेक्षा मोठा चमत्कार ठरणार असेल तरच तो पुरावा ग्राह्य धरावा आणि तोच चमत्कार बनवावा. हा क्लिष्ट भाषेपेक्षा आपण थोड्या वेगळ्या शब्दात हा मुद्दा मांडून पाहूया. उदाहरणार्थ, जॉनने सांगितलेल्या चमत्कार कथेपेक्षा जॉन खोटं बोलतोय हा जर मोठा चमत्कार ठरणार असेल तर त्याने सांगितलेली चमत्कार कथा ही कथा तुम्ही सत्यच मानली पाहिजे. तुम्ही म्हणाल, सत्यवचनी जॉन हा कधीच खोटं बोलत नाही. तो खोटं बोलला तर तोच एक चमत्कार ठरेल. त्यामुळे जॉनने अनुभवलेला चमत्कार हा सत्यच असला पाहिजे. ह्यूम साहेब म्हणतो, हे ठीकच. जॉन थापा मारण्याची शक्यता कमीच आहे. पण त्याने वर्णिलेला चमत्कार खरा असण्याची शक्यता किती? थापेच्या शक्यतेपेक्षा मोठी की लहान? समजा जॉन सांगायला लागला की त्याने एका गायीला चंद्रापेक्षाही उंच उडताना बघितलं. अर्थात उडत्या गायींच्या अशक्यशा चमत्कारापेक्षा एरवी सत्यवचनी प्रामाणिक भरवशाने जॉन आता थापा मारतोय हा चमत्कार जास्त शक्य आहे. म्हणूनच जॉन थापा मारतोय हे ग्राह्य धरायचं. हे एक टोकाचं आणि काल्पनिक उदाहरण झालं. आपण रोजच्या व्यवहारातलं उदाहरण घेऊ आणि ह्यूम साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे तपासू. 1917 साली फ्रान्सिस ग्रिफिथ आणि एल्सी राईट या दोन चुलत बहिणींनी पऱ्यांचे फोटो काढले म्हणे. आज हे फोटो बकवास आहेत हे आपण सहज सांगू शकतो. पण त्या काळी फोटोग्राफी नुकतीच उदयाला येत होती. गुप्तहेर शिरोमणी शेरलॉक होम्सचा जनक जर आर्थर कॉनन डॉयल हाही इतर अनेकांबरोबर ह्या पीर कथेवर भुलला होता. पुढे अगदी उतरत्या वयात ह्या दोन वाह्यात भगिनींनी आपल्या पऱ्या या निव्वळ पुठ्ठ्याच्या आकृत्या असल्याचं गुपित उघड केलं. आपण ह्यूम साहेबासारखा विचार करूया आणि आर्थर कॉनन डॉयल प्रभूतींना स्वतःची फसगत का आणि कशी टाळता आली असती ते बघूया. खालीलपैकी कोणती शक्यता चमत्कार समजली जाईल? पऱ्या खऱ्याच असतात. पाठीला पंख असलेल्या फुलांच्या ताटव्यात बागडणाऱ्या. 2. त्या दोघी बहिणींचा हा बनाव आहे. त्या फोटो चलाखी करत होत्या. उत्तर अगदी सरळ आहे, नाही का? लहान मुलं नेहमीच नाटक खेळत असतात. फोटो चलाखी करणं किती सोपं आहे
पण समजा ते किचकट आहे तर त्या मुली प्रामाणिक आहेत. कधी कधी खोड्या काढत नाहीत. त्यांना सदा सत्यम वदंती औषध घेतलं आहे. लाय डिटेक्टर टेस्ट उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी वाह्यातपणा करणं हा चमत्कारच म्हणायचा. आता याला ह्यूम साहेबाचा उत्तर काय? ह्यूम साहेब म्हणतात, फोटोचलाखीपेक्षा पर्या हा अधिक मोठा चमत्कार आहे. स्वभाव आपण फोटोचलाखीचीच शक्यता रास्त समजायला हवी. सर कॉनन डॉयल यांच्या प्रतिष्ठेला लागलेला भट्टा सोडता ह्या भगिनींच्या व्रात्यपणामुळे फारसं नुकसान झालं नाही, पण मस्किरीची कुस्करी होऊ शकते. 17व्या शतकात सालेम मध्ये अचानक काही मुलींना चेटूक बाधा झाली म्हणे. त्यांच्या लंब्या चवड्या थापांवर गावातल्या अंधश्रद्धाळू थोरांनीही विश्वास ठेवला. गावातल्याच काही म्हाताऱ्या सैतानाच्या साथीनं गावात चेटूक करत आहेत असाही शोध त्या मुलींनी लावला. पण डाकिनी हवेत उडताना, झाडावर लोंबकळताना, एकूणच चेटकिनी सारख्या वागताना दिसायच्या म्हणे त्यांना. परिणाम अत्यंत भीषण झाले. केवळ त्या पोरींच्या सांगण्यावरून जवळपास 20 लोकांना फासावर लटकवण्यात आलं. एका संशयिताला अत्यंत क्रूरपणे दगडांनी ठेचून मारण्यात आलं. त्या मुलींनी त्यांचं नाव घेतलं नाही, ते आरोप केले, एवढाच त्यांचा गुन्हा. काय हेतू असेल त्या मुलींचा? त्यांना बाता मारण्यात एकमेकींवर कुरघोडी करायची होती काय? आज समाज माध्यमांमध्ये एखाद्याचा असाच बकरा केला जातो. तसंच काहीसं होतं का त्याही प्रामाणिकपणे हे सगळं मानतच होत्या. असो, आपण इतर लीलाकथांकडे आणि त्यांच्या उगमाकडे वळूया. मुली सांगताहेत आणि अन्य विश्वास ठेवत आहेत त्याचं आणखी एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे फातिमाचा चमत्कार. पोर्तुगीजांमधील फातिमा गावातल्या ल्युसिया नावाच्या चिमुरडीला आणि तिच्या बरोबरच्या फ्रान्सिस्को आणि जास्निता या भावंडांना शेजारच्या टेकडीवर साक्षात्कार झाला. तिथे चक्क माता मेरीने ह्यांना दर्शन दिलं. तिला आणि तिच्या भावंडांना तिने येत्या ऑक्टोबरपर्यंत दरमहा 13 तारखेला यायचं वचनही दिलं. 13 ऑक्टोबरला आपण खरोखरच मेरी असल्याचं सिद्ध करण्यासाठी काही चमत्कार करून दाखवणार असल्याचंही तिने सांगितलं म्हणे. झालं. हा म्हणता ही बातमी पोर्तुगलभर पसरली आणि 13 ऑक्टोबरला 70,000 लोक हा चमत्कार अनुभवायला जमले. झाला की चमत्कार. काहींना सूर्य नाचताना दिसला, काहींना गरागरा फिरताना. सर्वात नाट्यमय वर्णन त्याचप्रमाणे. साक्षात सूर्यच निखळला जणू आणि कोळसाच आम्हा पाहणाऱ्यांवर. अगदी शेवटच्या क्षणी थांबला तो. पळलोच असतो आम्ही, पण तो पुन्हा गेला नभोमंडपी आणि तळपू लागला.
पण तो पुन्हा गेला नभोमंडपी आणि तळपू लागला. जणू काही झालंच नव्हतं. काय बरं झालं असेल? चमत्कार म्हणावा का हा? मेरी खरंच आली? त्या मुलांशिवाय मेरीचं साक्षात दर्शन तर काही कुणाला झालं नाही. त्यामुळे हा भाग राहू दे. पण सूर्य कोसळल्याचं तर हजारोंनी पाहिलं होतं. त्याचं काय? का पृथ्वी सूर्याकडे सरकली आणि सूर्य हलल्यासारखा आभास झाला? ह्यूम साहेबाचं स्मरण करताच 3 शक्यता दिसतात. 1. सूर्य झेपला पृथ्वीकडे किंवा पृथ्वी सूर्याकडे. पण भेदरलेल्या जमावावर न कोसळता तो पुन्हा स्थावर झाला. 2. काहीच झालं नाही. सूर्य पृथ्वी कुणीच जागा सोडली नाही. फक्त सगळ्या उपस्थितांना एकसाथ भास झाला. 3. काहीच झालं नाही. संपूर्ण घटना म्हणजे अफवा आहे, पराचा कावळा आहे किंवा चक्क लोणकढी थाप आहे. यातली कोणती गोष्ट शक्य मानायची? वरवर पाहता सगळ्याच शक्यता अशक्य. तिसरी शक्यता अर्थातच चमत्कार. नाही, पण शक्यतेच्या कोटीतली आहे. 70,000 सूर्य हलताना पाहिल्याची थाप कुणीतरी ठोकून दिली आणि ती नेटवर एखादी गोष्ट व्हायरल व्हावी तशी वाढता वाढे पसरत गेली एवढंच समजावं लागेल. दुसरी शक्यता तिसऱ्यापेक्षाही असंभव वाटते. 70,000 एकाच वेळी एकच भास होणं अशक्यच. हाही चमत्कारच. पण पहिल्या शक्यतेपेक्षा हा अगदी किरकोळ चमत्कार. सूर्य हलला ही शक्यता आहे. निम्म्या पृथ्वीवर सतत प्रकाश ढाळणारा सूर्य स्थानभ्रष्ट झाला तर तो काय निव्वळ फातिमा नगरातून दिसेल. अन्य पृथ्वीवासियांना काहीच जाणवणार नाही. ह्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सूर्य किंवा पृथ्वी किंवा दोन्ही जर वर्णन केल्याप्रमाणे कोसळले तर हे जग संपलंच म्हणायचं. सूर्य किंवा पृथ्वी स्थानभ्रष्ट झाले तर दुसऱ्याच क्षणी पृथ्वी कक्षा सोडून थंडगार अंधाऱ्या अंतराळात दूर दूर भिरकावली जाईल किंवा सूर्याच्याच अंगावर पडून तत्क्षणीय होरपळली जाईल. 5व्या प्रकरणात आपण पाहिलं की तशी काही हजार किलोमीटरच्या वेगाने पृथ्वी गिरक्या घेत असते. पण सूर्य इतका दूर की तो अतिशय संथपणे असं वाटायला प्रत्यक्षातली गती ही नेहमीपेक्षा कित्येक पट हवी. एखादी एवढी की पृथ्वी गच्छंती ठरलेलीच. ल्युसियाने सगळ्यांना सूर्याकडे टक लावून बघायला सांगितलं होतं. हे महाधोक्याचं आहे. त्यामुळे कायमचं अंधत्व येऊ शकतं. पण असं केल्याने सूर्य हलला याचा आभासही होऊ शकतो. एखाद्याला जरी भास झाला किंवा एखाद्यानं जरी थाप ठोकून दिली तरी राईचा पर्वत व्हायला असा कितीसा वेळ लागणार? अशी कथा कर्णोपकर्णी होत षटकर्णी व्हायला आणखी काहीसा वेळ लागणार नाही. मग कुणीतरी हा चमत्कार लिहून ठेवणार. पण ह्यूम साहेबाला वरीलपैकी नेमकं काय झालं ह्याचाही देणं घेणं नाही. 70,000 एकाच वेळी भास होणं अशक्यकोटीतलं आहे. पण सूर्य स्थानभ्रष्ट होणं त्याहीपेक्षा अशक्य कोटीतलं आहे. आणि फक्त एवढंच महत्त्वाचं आहे. चमत्कार म्हणजे थोडांत असतात असं सगळं म्हणत नाही तो. तो म्हणतो एक अशक्य कोटीतली घटना म्हणून याकडे पहा.
शक्यतेचा विचार करा. नेमकं गणित नाही मांडता आलं तरी चालेल. चमत्काराच्या शक्यतेचा विचार अन्य शक्यतांच्या तुलनेत करता आला की झालं. पहिल्या प्रकरणात आपण पत्त्याचा डाव बघितला. त्याकडे वळूया. आपण पाहिलं की एखादा पत्त्यातला चार भिडूंनी एकाला सगळीच्या सगळी चौकटीची पानं, एकाला फक्त बदामाची, एकाला निव्वळ इस्पिकची आणि एकाला किलवरची असं झालं. कशी बरं संगती लावायची याची 3 शक्यता आहेत. 1. काही दैवशक्ती, जादू किंवा चेटूक यामुळे विज्ञानाचे नियम मोडून पडले. वाटेल तशा वाटलेल्या पत्त्यांवरची इस्पिक, किलवर, बदाम आणि चौकटची चिन्ह नकळत बदलली गेली आणि हा चमत्कार घडला. 2. शुद्ध योगायोग, पत्ते पिसले गेले. काहीतरी डाव वाटला जायचा तो असा वाटला गेला. 3. शुद्ध हातचलाखी, पिसलेला कॅट बदलून आधीच लावलेला कॅट वाटला गेला. ह्यूम साहेबांचा सल्ला लक्षात घेता आता काय मत आहे तुमचं? तिन्ही शक्यता अचाटच आहेत, पण तिसरी सहज शक्य आहे. दुसरी ही शक्यता नसली तरी 53, 644, 737, 765, 488, 792, 839, 237, 440 आणि 000 डावात एवढीच शक्यता आहे. पहिली याची शक्यता आकड्यात मांडणं शक्य नसलं तरी विचार तर कराल. कुणालाही कसलंही थांग नसलेली एक शक्ती 52 पानं एकाच झटक्यात बदलू शकते. अशक्य म्हणवणार नाही कदाचित तुम्हाला, पण म्हणायची गरजही नाही. ह्यूम साहेब म्हणतो की पर्यायांची तुलना करा. येथे शुद्ध योगायोग आणि शुद्ध हातचलाखी असे पर्याय आहेत. पत्त्याच्या हातचलाखीचा जादू तर आपण कितीतरी वेळा करतो सुद्धा. त्यामुळे हातचलाखीच असणार ही. योगायोग अगदीच दुर्मिळ आणि दैवी चमत्कार अशक्य कोटीतलाच. आणखी एक जगप्रसिद्ध उदाहरण घेऊ. जिझस नामे करून ज्यू प्रवचनकाराने पाण्याची वाईन बनवली असं सांगतात. पुन्हा एकदा 3 शक्यता दिसतात. 1. हा चमत्कारच आहे. 2. ही हातचलाखी आहे. 3. असे काही घडलेची ना. ही एक दंतकथा आहे, वदंत आहे किंवा कुठल्याशा किरकोळ घटनेचा गैरअर्थ लावला गेलाय. अशक्यतेचा कोटिक्रम येथे अगदी उघड आहे. पहिली शक्यता मानायची तर विश्वासाचे नियम करणारे जगमान्य असे अनेक नियम मोडीत निघतील. भोपळ्याची बग्गी आणि बेडकाचा राजपुत्र का होऊ शकत नाही हे पाहिलंय आपण सुरुवातीलाच. तसंच येथेही दिसतं. मंतरलेल्या पाण्यातून वाईन तर होण्यासाठी पाण्यापासून अचानक अल्कोहोल, टॅनिन, शर्करा वगैरेच नामी मिश्रण तयार व्हायला हवं. ही पहिली शक्यता मानायची तर इतर 2 शक्यता ह्याहीपेक्षा पराकोटीच्या असंभाव्य हव्यात. हातचलाखी अर्थातच शक्य आहे. याहीपेक्षा भन्नाट प्रयोग तर स्टेजवर केले जातातच की. पण दंतकथा ही तिसरी शक्यता सर्वात संभाव्य आहे. जी गोष्ट घडल्याचा
कोणताही पुरावा नाही, त्यासाठी एवढी माथेफोड करायची, हातचलाखी सबब सांगण्याचीही गरज नाही. लोककथा रचतच असतात. त्यालाच ललित साहित्य म्हणतात. दंतकथा ही थेट शक्यता असताना हातचलाखी किंवा विश्वनियामक नियम उलथेपालथे करणाऱ्या तर्कदुष्ट चमत्काराचा विचारही करण्याची गरज नाही. जीसस बद्दल तर बऱ्याच कथा प्रस्तुत आहेत. एक चेरी ट्री म्हणून मेरी मातेनेच डोहाळे गीत ही आहे. एखादा मेरीला चेरीचा फळ खाण्याचे डोहाळे लागले. चेरी होत्या उंचावर, पण जोसेफ काही चेरी काढून देईना, डोहाळे पुरवेना. तेव्हा गर्भवासी येशू विनवणी मोराच्या उदरातून येगी चेरी हातालागी, आईचे डोहाळे पुरवी. फांदी लागे खाली झुकू, फळे हाता येती धरू, मेरी दावे जोसेफाला, लाड पुरवी चेरी तरू. डोहाळे पुरवण्याची ही कथा एक लोककथा आहे. कोणत्याच धर्मसंग्रहात ती नाही. ही सत्यकथा आहे असं कुणी शिकले सवरलेले मानत नाहीत. पाण्यापासून वाईन ही कथा मात्र खरी मानणारे बरेच आहेत. पण चेरीची कथा ही निव्वळ काल्पनिक आहे हे सर्वमान्य आहे. चेरीची कथा आहे 500 वर्षांपूर्वीची. वाईनची त्याहूनही पुराणी. वाईन कथा एका शुभवर्तमानात येते, पण ही दंतकथाच असणार. निव्वळ काही शतक आधी रचलेली. सर्व गोस्पेल घटना घडून गेल्यावर बऱ्याच काळाने लिहिली गेली आहेत. त्यामुळे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कुठलेच नाही. तेव्हा चेरी कथेप्रमाणेच वाईन कथाही कल्पितच म्हणायला हवी. हाच युक्तिवाद सर्व तथाकथित दैवी अतिनैसर्गिक चमत्कारांना लागू पडतो. आपल्या बुद्धीपलीकडचे काही घडत असेल, हातचलाखी नाहीये, योगायोगही नाही, तर मग चमत्कार म्हणावा का आपुला? नाही. पहिल्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे असं समजणं म्हणजे पुढच्या सर्व शोधाला, तपासणीला पूर्णविराम. एकदा चमत्काराचं लेबल लावलं की शोध संपतो. शोधायची जबाबदारीही संपते. हे आळसाचं अप्रामाणिकपणाच आहे. आज याचा कार्यकारणभाव ज्ञात नाही आणि उद्याही ज्ञात होणं शक्य नाही, असं मान्य केल्यासारखं आहे. हे अतिनैसर्गिक असा शिक्काही शरणागती आहे. आज ह्याचा बोध होत नाहीये आणि पुढे कधीच होणार नाही, असं मान्य केल्यासारखं आहे. आजचा चमत्कार जणू उद्याचे तंत्रज्ञान. आजच्या आघाडीच्या विज्ञान महर्षींच्याही मतीपलीकडचं बरंच आहे या जगात. पण म्हणून या सगळ्याला अतिनैसर्गिक चमत्कार म्हणून काहीतरी थातुरमातुर कारणं जोडून शोध सोडायचा म्हणतात. मध्ययुगातला कुणी विद्वान आज उतरला तर जेट विमान, लॅपटॉप, मोबाईल, जीपीएस यावर त्याची पहिली प्रतिक्रिया काय असेल बरं? सगळ्याला तो अतिनैसर्गिक चमत्कारच समजेल. पण हे सर्व विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कमाल आहे हे आम्ही जाणतो. विज्ञानाच्या सहाय्यानं आपणच ही यंत्र बनवली आहेत. त्याचं कार्य आणि कार्यकारण आपल्याला माहीत नाही.
आपल्याला माहीत आहे. यासाठी जादूचे टूक, चमत्कार वगैरे यांची भाषा आपल्याला गरजेची नाही. या विद्वानाला तसं वाटलं तरी तो गैरसमज आहे हे अगदी उघड आहे. मध्ययुगात जाण्याचीही गरज नाही. मोबाईलवर बोलत बोलत एकमेकांशी संपर्कात राहत आज कुणी दरोडा घातला तर शेरलॉक होम्सला हा कर्णपिशाचाचा प्रयोग वाटेल. होम्सच्या काळी म्हणजे 19व्या शतकात एखाद्याने लंडनमध्ये ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी तो न्यूयॉर्कमध्ये असल्याचं सिद्ध केलं की तो निर्दोष सुटलाच म्हणायचं. पण आज विमानाच्या एका झेपेत एकाच दिवशी दोन्हीकडे असणं आणि खून करणं सहज शक्य आहे. हे अवश्य आहे असं म्हणवणारा आज चमत्कारक ठरेल. प्रगत असं कोणतंही तंत्रज्ञान हे जादूच भासतं. ह्यालाच क्लार्कचा तिसरा नियम म्हणतात. सुप्रसिद्ध वैज्ञानिक आणि विज्ञान कथाकार आर्थर सी क्लार्क हे त्याचे प्रणेते आहेत. काळप्रवास यंत्रातून प्रवास करताना शतकभर पुढे गेलो आपण तर आज चमत्कार वाटणाऱ्या कित्येक गोष्टी शतकभराने व्यवहारात असतील. अर्थात आजची प्रत्येक कविकल्पना म्हणजे उद्याचं विज्ञान नव्हे. काळयंत्र, प्रकाशापेक्षा वेगाने प्रवास, गुरुत्वाकर्षणारोधक यंत्र असं काय विज्ञान कथात असतं. यात पण कल्पनेतलं सारंच प्रत्यक्षात येईल असं नाही. कल्पनेच्या काही भराऱ्या वास्तवात उरतील, बऱ्याचशा नाहीच उतरणार. विचार केला तर लक्षात येतं की चमत्कार वगैरे सारं काही थोतांड आहे. विज्ञानाला बुचकळ्यात टाकणारं काही घडलंच तर दोनच शक्यता आहेत. अगा हे घडलेची नाही किंवा विज्ञानातली त्रुटी लक्षात आली आहे. विज्ञानाला तडाखेबंद आव्हान उभं राहिलं आहे. हे आव्हान स्वीकारून जोपर्यंत या घटिताचा अर्थ लागत नाही तोपर्यंत चिकाटीनं विज्ञानात सुधारणा करणं हाच मार्ग खरा. यासाठी कदाचित अत्यंत नवं, पूर्णतः अपरिचित असं विज्ञान राहावं लागलं तरीच बेहत्तर. कदाचित आजच्या वैज्ञानिकांनाही हे नूतन विज्ञान अनोखी वाटलं तरी बेहत्तर. असं झालंय पूर्वी, पण आळशी ठेविले अनंते अशी वृत्ती असणारी, अज्ञाताच भय बाळगणारी माणसं या घटिताला बेलाशक अतिनैसर्गिक दैवी चमत्कार असं काय म्हणतात. असं कशाला म्हणायचं. कोडं म्हणा गूढ म्हणा, पण हे आव्हान म्हणून स्वीकारा. चमत्कार तरी फोल ठरेल किंवा विज्ञान तरी नव्या दिशेने बहरेल. तेव्हा चमत्काराला नमस्कार करण्यापेक्षा थेट भिडणं हाच मार्ग खरा. जोपर्यंत योग्य उत्तर सापडत नाही तोपर्यंत हे आम्हाला माहीत नाही यावर संशोधन चालू आहे असं मान्य करण्यात मुळीच काही कमीपणा नाही, उलट प्रामाणिकपणा आहे. चमत्कार, जादू, दंतकथा, मजा असते या साऱ्यात. पुस्तकभर ही मजा अनुभवली आहे आपण. उत्तमोत्तम गोष्टी सगळ्यांनाच प्रिय असतात. प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभीच्या कथा तुम्हाला भावल्याच असतील. पण मला आशा आहे की त्यानंतरच्या विज्ञानानंदात
तुम्ही रंगून गेला असाल. वैज्ञानिक सत्यातही जादू असते, काव्य असतं, नाट्य असतं. विज्ञान तर कितीतरी सरस आहे, रंजक आहे, नेमकं आहे. माणसाला या विश्वाच्या पसाऱ्यात कसपटा एवढंही स्थान नाही हे लक्षात आणून देणारा आहे. मनुष्य यंत्राचा अहंभाव निखळून पडणार आहे. विश्वाच्या पसाऱ्याप्रती विस्मय वाढवणार आहे. हाच आहे निखळ वैज्ञानिक सत्याचा चमत्कार. हाच आहे निखळ वैज्ञानिक सत्याचा चमत्कार. हेच आहे जादुई सत्य.